अरे वाजलेत किती, काय करतोस तू आता इकडे? एक मुलगी मला स्वप्नांच्या दुनियेत हरवलेली दिसली. म्हटलं तिला विचारावं कसली स्वप्न बघणं चालू आहे ते, आणि आम्ही आहोत की नाही त्या स्वप्नांमध्ये. आम्ही आम्ही म्हणजे काय करतोस तू? केडी 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 काय करतोस? आत ये, आत ये. सावकाश सावकाश, हळू. सॉरी. काय रे, काय चालू असतं तुझं? हा, एका मुलीच्या खोलीत एवढ्या रात्री येतात का? आणि पडला असतास तर? मला माहिती आहे तू अशा वेळेला बरोबर माझा हात धरशील, मला पडण्यापासून वाचवशील. पण मी म्हणते हे असिस्टंट्स करायला जायचंच कशाला ना? आता सांग, कशासाठी आला होतास इकडे? काय झालं? ते सगळं जाऊ दे, तू कसला विचार करतेस एवढा? मी काही नाही, मी आज दिवसभर जे काही झालं त्याचाच विचार करत होते. केडी, साधू सरांनी आपल्याला जी टिप दिली होती ती करेक्ट होती. आज खरंच कौशिकी मॅडमवर जीव घेणा हल्ला झाला. हो, पण तो ड्रग पोहोचवणारा माणूस आपल्या हातातनं परत निसटला. केडी, मला सतत असं वाटतंय की ही सगळी माणसं ना ड्रग रॅकेटशी संबंधित आहेत. म्हणून कौशिकी मॅडमने या प्रकरणाला वाचा फोडली, म्हणून त्यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला. करेक्ट. म्हणजे या सगळ्या गोष्टी, ही सगळी माणसं एकात एक अशी गुंतलेली आहेत. आणि या सगळ्याच्या मुळाशी तो गुलाब आहे. म्हणजे मला माहिती आहे आपल्याकडे आता कुठलाही ठोस पुरावा नाहीये, पण मला सारखं सारखं असं वाटतंय की ह्या सगळ्याचा काही ना काहीतरी संबंध त्या गुलाबशी आहे. पण तू इतकी शुअर कशी आहेस? म्हणजे अरे तू बघ ना, 15 वर्षांपूर्वी आई सोबत सुद्धा सेम घडलं होतं. आई सत्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत होती. ती तिचं काम प्रामाणिकपणेच करत होती, पण त्याच्यामुळे ती त्या गुलाबच्या मार्गातला अडथळा बनली आणि गुलाबने माझ्या आईला अगदी सराईतपणे बाजूला केलं. आज कौशिकी मॅडम सुद्धा तेच करतायत. कौशिकी मॅडम सुद्धा सत्याला वाचा फोडण्याचंच काम करतायत. आणि तू बघ ना, आज त्यांच्यावरही जीव घेणा हल्ला झालाय. म्हणजे यांचा पॅटर्न रिपीट होतोय. म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्याचा संबंध गुलाबशी आहे. म्हणजे आपल्याला काहीही करून गुलाबपर्यंत पोहोचावं लागेल. आणि त्यासाठी ह्या वेळेला काहीतरी नवीन मार्ग शोधायला लागेल.